ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटले ना नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा ऐसा लिहून गेला विधाता मग कास या करावी ते चिंता आपुलिया संचिता कर्मरेखा प्रमाण जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य तैसे सानुकूल होतील कर्म मान अपमान जन करीत काळ अनुकूल अथवा प्रतिकूल परी सांडू नये आपुले धैर्य बळ अनाचारी मन केवळ नये बाटवू सर्वथा अखंड वाणी हरिस्मरणी सुख विश्रांती कीर्तनी खेचर विशोभा म्हणे प्राणी नरदेह दुर्लभ रे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये परमपुरुषशूरे पाण्डुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीचा देव राया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया कैलास राना शिवचंद्रमुनी फणींद्र माथा मुकुटू जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ वीनु शंभु मुझकून तारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रिय तुम श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि दवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते। आता नमो रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी नमन दंडवत गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री हरे गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्री आलावारी वैखरी कीर्तन श्रवणे आपोलिया कीर्तन श्रवणे आपोलिया आई तो निधी सार्थक होईल माझ्या जन्माचे इतो निधी सार्थक होईल माझ्या जन्माचे सार्थक होईल माझ्या जन्माचे
निहा सार्थक होईल माझ्या जन्माचे माझी वाणी तुम्ही करानी श्रीहरी आवाजी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया आवाजी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया तुम्ही करानी श्रीहरी आवाजी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया आवाजी वैखरी कीर्तन श्रवणे आपुलिया तुका हा तुकावा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे से गाता बहुसा निळा पावला वर्म हाता प्रतिष्ठान गोदावरी जा निवासी आजा भक्त जुआवडी श्री हरिसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा जे जे लिहिले प्रारब्धी तेन चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळीना नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार कर्म धर्म तदनुसार भोगणी लागे सर्वता प्रस्तुत प्राप्त समयी संकीर्तन सेवे करता निवडलेला अभंग अष्टादश संत मांदियाळी पैकी प्रेम भंडारी माझे नामदेवराय यांचे श्री गुरु विसोबा महाराज साठी यांचा देव दुर्लभ देहात तुम्ही आपण आलाय या देहात आल्यानंतर दिनक्रमण करत असताना वाटचाल करत असताना मनात अपेक्षा आहे मनात इच्छा आहे सुखाची समृद्धीची याही पलीकडे जीवन चांगलं जगण्याची परंतु विरोधाभासात जे जीवन जगावं लागतंय का जीवन विरोधाभासात जगावं लागतंय देव दुर्लभ देहात आल्यानंतर मनाविरुद्ध काही क्रिया घडतायत मनाविरुद्ध काही घटना घडतायत त्या घटना कथ कार्यानुसार घडतायत त्या कार्याचा अस्खलित कथाभाग याही पलीकडे पूर्व पीठिका काय आहे याही पलीकडे देव दुर्लभ देहात आल्यानंतर वावरण करत असताना दिनक्रमण करत असताना जी काही घटना चक्र सुरळीत चाललंय व्यवस्थित चाललंय अधोरेखित आहे किंवा पुसट आहे ते किम कारणास्तव आहे कशा पद्धतीचा आहे या बाबतीचा सम उपदेश करणारा प्रस्तुतचा अभंग भजन करावे विज्ञानवादी युगात जीवन जगणारी माणसं ती कर्मगतीला प्राधान्य देत आहेत काय जसं कार्य तसं फलित परंतु प्रारब्ध व शास्त्रात कथित केलाय प्रारब्ध कसं असावं प्रारब्ध अनुकूल असल्यानंतर घटनाचक्र कसं आणि प्रारब्ध प्रतिकूल असल्यानंतर घटनाचक्र कशा पद्धतीचं आजच्या अभंगात हा सम उपदेश बघायचा आहे याही पलीकडे ऐका प्रारब्ध आणि देह प्रारब्ध आणि मानवी जीवन प्रारब्ध आणि जीवनाची वाटचाल किती समलेख आहे याही पलीकडे घटनाचक्र कशा पद्धतीत चालतंय तुलसीदास महाराजांची परिभाषा आहे देव दुर्लभ देहात आलाय या देहात आल्यानंतर कदाचित श्रीमंती भोगतोय ऐश्वर्य भोगतोय ऐश्वर्याच्या कोटीत जीवन जगतोय किंवा हलाखीचं जीवन आहे विरोधाभास बघितला आपण वैभवजी बाबा कष्ट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे एक पीठिका अशी आहे सौंदर्य आहे ऐश्वर्य आहे संपत्ती आहे दोन्ही पीठिका बघत गेले तर एकीकडे दुर्दशा आहे एकीकडे सुख आहे एकीकडे अत्यंत हलाखीचा काळ आहे का घटना घडतायत तुलसी महाराजांची परिभाषा अशी आहे प्रारब्ध पहिले रचा आधी काय लिहिलंय बाबा प्रारब्ध लिहिलंय बाके रचा शरीर तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुबीर त्या समकुटीचा अभंग आहे विसोबा महाराज चाटेंचा ज्यांच्या अनुषंगाने माझ्या नामदेवरायाला भगवंताची खरी ओळख झाली गुरु महात्म्य कळालं ते विसोबा महाराज चाटे किशोर कथित करताय जे जे लिहिले प्रारब्धी
ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. प्रारब्ध क्रियामान संचित याबाबतचा लेखाजोखा समुपदेश प्रस्तुतच्या 6 चरणात बघण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. किम कारणास्तव पवित्र प्रांगणात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामरायाच्या दरबारात सर्व आप्तेष्ट गणगोत्र मित्रपरिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रातील सगळी मंडळी एकत्रित आलायत. सर्वांना ज्ञात आहे श्रुत आहे. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही अधिकारी नाही. मायबाप विनंती आहे, हे समोर सभागृहात बसलेली जी मंडळी ना ते पांडालमध्ये धर्ममंडपात येऊन बसली तर तासभर आम्हालाही व्यवस्थित मांडता येईल, तुम्हालाही ऐकता येईल. शास्त्र संगती अशी आहे, परंपरा अशी आहे, अधिष्ठान असं आहे, वारकरी तत्व असं शिकवतंय. कीर्तन प्रवचनात उंच आसनावर बसू नाही. पहा तुमच्या बुद्धीला फुटलं तर समोर या विठ्ठल. ऐका, किम कारणास्तव जाधव परिवाराची समस्त भावकी गावकी आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार एकत्रित आला आहेत. 1 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यातील कैलासवासी गंगूबाई कारभारी पाटील जाधव आईसाहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आईसाहेबांच्या आत्मामुक्ती दिनाप्रित्यर्थ षोडश श्राद्धा प्रित्यर्थ जाधव परिवाराची समस्ती भावकी आहे गावकी आहे आप्तेष्ट आहे गणगोत्र आहे मित्रपरिवार सगळे सोयरे आहेत. प्रामुख्याने शास्त्र संगतीनुसार पिंडदान अन्नदान ज्ञानदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म करतायत, दानार्जन करतायत. पवित्र जीवात्म्याच्या चरणी पिशाच जीवनीतून मुक्तता होण्याकरता आत्मा मुक्ती दिन समापन्न करण्याकरता शास्त्र संगतीनुसार पिंडदानादी कर्म ब्रह्मवृंदांच्या जय घोषात मंत्र उच्चारात तिलांजली समर्पित केली. ज्यांनी केली या कुळातील दादा सरक थोडा अंबादास कारभारी पाटील जाधव आहेत चिरंजीव. तदनंतर सौभाग्यवती सिंधुबाई दशरथ थोरात मुलगी आहेत. मंगल बिकाजी चौधरी मुलगी आहेत. समस्त जाधव परिवार एक चिरंजीव, दोन्ही मुली, आप्तेष्ट भावकी नातेसंबंधिक शास्त्र संगतीनुसार आत्मामुक्ती दिन करतायत. आईच्या आत्मामुक्ती दिनाप्रित्यर्थ जसं पिंडदान घडतंय, अन्नदान करायचंय, परंतु कुठंतरी ज्ञानार्जन व्हावं, ज्ञानदानादी कर्मही व्हावं. ती ज्ञानदानाची पुण्य सामग्री पवित्र जीवात्म्याच्या चरणी सुपूर्त होण्याकरता हरिकीर्तन, या हरिकीर्तनाकरता माझी जी नियुक्ती झाली याच कुळातील याच परिवारातील आमचे ज्ञानेश्वरजी महाराज जाधव यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून गोड सेवेचा आलेला योग. आज सेवासाठी करताना गोड गळ्याचे धनी एक ऐश्वर्य संपन्न ज्यांचा परमार्थ आहे ही सगळीच मंडळी. वा व कळकटलेला परमार्थ नसावा, माणूस मस्तीच असावा, परंतु परमार्थाचा असावा, जाज्वल्य असावा, जागृत असावा, याही पलीकडे ज्वलित परमार्थ असावा. असं दगदगते पारमार्थिक अधिष्ठान ज्यांचा षडजाच्या आवाजातील एक वेगळी ललकारी वेगळा स्वरूपाचा आवाज माधुर्य ती जपलंय जोपासलंय, त्याचं रसपान समस्त वारकरी परिवाराला वैष्णवाला जे करतायत आमचे पारमार्थिक अधिष्ठानातील स्नेही संगीत विशारद प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर आहेत. बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. आपल्या पंचकृषीतील एक बुजुर्ग व्यक्तिमत्व संगीत विशारद आमचे शांतारामजी बाबा दौंड आहेत. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. तदनंतर यात बारकावे असतात, बारकाली धडी असतात. रागाचं सौंदर्य काय, वादी काय, संवादी काय, याही पलीकडे राग काय, रागिनी काय, ते कौशल्य ते ज्ञानार्जन ज्यांनी स्वीकारलंय, संपादन केलंय आणि तो अमूल्य असा ठेवा. त्याचं रसपान करत असताना कुठला अहंकार नाही, अगदी मितभाषी स्वभाव सोज्वळ आमचे वैभव संपन्न गायक ज्यांची श्रेय नामावली देखील वैभवजी महाराज वेलदाळीकर आहेत. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. आमचे महाराज वा 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 रघु महाराज यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. तदनंतर आमचे नारायणजी बाबा, वा साक्षात नारायण उभे, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे, आहे की नाही. आमचे माऊली महाराज आहेत. गोड संवादिनी वादक, काळी 2 पांढरी 3 पांढरी 4 काळी 5, कुठलीही स्केल असू द्या, अगदी गोड असं वैभव संपन्न ज्यांचं स्किल आहे
ज्यांचं साथ संगत अगदी ऐश्वर्यात आहे का नाही, कुठला डिस्टर्ब नाही, गायकाला त्रास नाही, असे सर्वांशी मितभाषी आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारे आमचे वाकसर आहेत. सरांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो, ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे. मृदंग वैभव, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू आमचे बाळा महाराज काळे विगनवाडीकर आहेत. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. आणि हा अविस्मरणीय प्रसंग करत असणारं ज्ञानार्जन तो सोहळा वा विनेकरी महाराज आहेत, महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. तदनंतर हरी महाराज, वा 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 वा, हरी बाबा आमचे चोपदार आहेत. आणि हा प्रसंग, हे कीर्तन, ही सुंदर भक्ती साधना कधी फावल्या वेळेत आपल्याला ऐकायला मिळावी. सुंदर स्वर माधुर्य, या चालींचा ठेवा, हे रसपान आपल्याला शांततेत निवांतपणाने त्याचा आनंद पुन्हाही घेता यावा याकरता फास्ट मीडियामध्ये ज्यांचं आता लौकिकत्व आहे, ज्यांचा चॅनल अग्रगण्य स्थानावर आहेत, असे गजर हरिनामाचा या चॅनलचे संपादक, चालक, मालक आमचे उद्धवजी दादा कवडे ते देखील उपस्थित आहे. दादांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. ऐका, हे ताल माधुर्य, ज्ञान माधुर्य, गान सम्राज्ञ, ही सगळ्या गोष्टीचा माहोल जे निर्माण करतायत, छोटाली बट नाही. इको, बेस, ट्रबल, गेन, त्यातलं ज्ञान ज्यांना आहे. आणि ते एक वारकरी आहे दादा. आणि वारकऱ्याला कळतंय की समोरच्याला काय हवंय, याला मीठ किती द्यायचा, हां, याचा बॅलन्स कशा पद्धतीत करायचा, ते ज्ञान ज्यांनी जपलंय. अग्रगण्य स्थानावर आपल्या पंचक्रोशीचं नाव महाराष्ट्रभर दुमदुमतंय. असा गोड साऊंड, आणि त्या साऊंडचे चालक मालक आमचे राहुलजी महाराज थोरात दादा देखील उपस्थित आहे. दादांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, आपतेष्ट भावकी, गणगोत्र, पारमार्थिक, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सर्व मंडळीच्या चरणी कोटी प्रणिपात करतो आणि विस्तृत चिंतनाला आरंभ करतो. भजन करा विठ्ठल. मनुष्य देहात आलाय. या देहात दिनक्रमण करत असतो ना, प्रत्येकाची अपेक्षा आहे. दुःख आपल्याला नको आहे, सुख असावं. याही पलीकडे जिंदगी जीवन जगत असताना, दिनक्रमण करत असताना आपली जी इच्छा आहे, आपल्या अंतकरणात जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा पूर्तता व्हावी. कदाचित विद्रोहाची आहे, कदाचित मनमानीची आहे. कळतंय जे करतंय ते चुकीचं आहे, परंतु वाटतंय ही आपली अपेक्षा पूर्ण व्हावी. परंतु भगवान परमात्मा देव हे अधिष्ठान कसं आहे, जीवाने ध्यान देऊन ऐका. बोलतोय तोही जीव आहे, ऐकतोय तोही जीव आहे. जीवानुसंगाने देवाने जी घटनाचक्र निर्माण केलंय, ही जी सृष्टी निर्माण केली आहे, या सृष्टीतील जीवजंतू वावरत असताना मानवी जीवन बघा, आणि या देहाच्या अनुषंगाने कार्यतत्व प्रणाली बघा. विदर्भात एक संत होऊन गेली, प्रकाशजी बाबा तुकड्यादास महाराज. गोड दिव्य अक्षर आहे. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासे. भगवान परमात्म्याने निर्मित केलेली सृष्टी आहे. आधी एकटा होता, करमलं नाही, निर्माण केली. काही जलचरी, काही भूचरी, काही खेचरी. कधी एकलाची नकळती म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, निर्माण 14 भुवने. गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे, मेघ सूर्य चंद्र तारांगणे. पाचही महाभूते भौतिके भिळणे भिळणे हो. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. भिन्न भिन्न ऐसा माया माया सूत्र
पलीकडे गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो पहा बर भिन्न भिन्न स्वरूपात निर्माण केलं. त्यामध्ये हा जीव दान स्वरूपात आपल्याला दिला. स्त्री असा पुरुष असा काळे असा गोरे असा गरीब असा श्रीमंत असा या राष्ट्रात असा परराष्ट्रात असा हा खेळ हा पसारा हा बाजार ही माया त्याने निर्माण केली. तुकडेदास महाराजांची पाती दिव्य अक्षर कशी आहे. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला से. पहा बरं प्रारब्ध वशात कसा जीव घडवला. जयाला अन्न हे नाही खावया तिळभरी कोठे. ज्याच्या घरात अन्न नाही त्याचं प्रारब्ध पाक कसं आहे. तया मूल बाळ बघू देसी मजा मग लावूनी बघसी. चला याही पलीकडे गडगंज श्रीमंती आहे ऐश्वर्य संपन्न प्रपंच आहे तरी देखील वंशाची वंशवेल वृद्धी नाही. वंशाला कुलदीपक नाही. जरी करता नवसाला करोडो द्रव्य देवोनी न देसी पुत्र एखादा असा का भेद तुझ पाशी. शांताराम देवाकडे भेद आहे काय. ज्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य आहे त्याची वंशवृद्धी वंशवेल अशी दिली भगवंताने. तया मुल बाळ बहुदेशी मजा मग लावणी बगसी. भरपूर दिले. करोडो रुपयाचं द्रव्य ऐश्वर्य संपन्न जीवन आहे. त्याची अपेक्षा आहे माझ्या वंशाची वृद्धी व्हावी वंशवेल वाढावा वंशाला कुलदीपक असावा. त्याने काय केलं. जरी करिता नवसाला करोडो द्रव्य देवोनी. करोडो रुपयाचं द्रव्य दिलं. नवस सायास केले. सारे क्रिया पार पडल्या. न देशी पुत्र एखादा असा का भेद तुझ पाशी. प्रकाशजी बाबा कोणा हे दे. काय करतोय तो भगवान परमात्मा. तुम्हाला गाण्याचं कौशल्य दिलं तसा मधुर आवाज मला नाही दिला. परंतु ऐका यांच्या हातात सौंदर्य दिलं बोटात सौंदर्य दिलं काय ताल माधुर्य दिलं ते आपल्याकडे कदाचित नाहीये. कुणा हे दे कुणा ते दे न दे सर्व कोणाशी. कुणाचा खेळ आहे प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला ते. हा खेळ दुनियेचा केला आता आपल्याला कथाभाग वेगळ्या पद्धतीत न्यायचा आहे. आजचं कीर्तन वेगळ्या समर्पित न्यायचं आहे. बाबा ऐका प्रारब्ध आणि जीवन कशा पद्धतीचं आहे. परंतु या देहातील एक घटना चक्रात नैसर्गिक नियम असा आहे ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला मरण घटना आटळे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजते मरते सबे जीते. उपजते मरते सबे जीते. उपजते मरते सबे जीते. उपजते मरते सबे जीते. लक्ष चौऱ्याशीचे करा सोड लक्ष चौऱ्याशीचे करा सोड. जन्म आणि मरण कसं घटनाचक्र आहे तुकोबरायचा पुरावा. उपजल्या पिंडा मरण सांगा दे.
मरते उपजते सवेचिते मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय ओवी घालतायत दुसऱ्या अध्यायात 159 क्रमांकाची ओवी दुसऱ्या अध्यायातली. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुकोबरायचा न्याय. उपजल्या पिंडा मरून सांगाती मरते उपजते सवेचिते. महाराज म्हणले किती वेळा जन्माला यायचं यायचं जायचं यायचं जायचं यायचं जायचं आहे का नाही. जन्माला येणं किती वेळा आणि जाणं किती वेळा. चला देव दुर्लभ हात तुम्ही आपण आलाय. कोणी स्त्री कुळात आलं कोणी पुरुष म्हणून आलं. पुढं आगामी काळ लोटत असताना जन्म झाला बालपण गेलो तारुण्य आलं तारुण्य गेलं म्हातारपण आलं आणि म्हातारपण संपल्यानंतर देहावसान झालं. कदाचित घटनाचक्रात अशाही घटना कथित केल्या काय याचा क्षणाचा भरवसा नाही. भर तारुण्यातही मृत्यू घेऊ शकतो म्हातारपणातही मरण येऊ शकतो बालपणातही मृत्यू येऊ शकतो. चला याही पलीकडे तो काळ आईच्या उदरात असताना देखील ग्रासू शकतो. काळ येतो मृत्यू येतो. चला आपल्याला आपली काळजी आहे आपण आपलं जपतोय. परंतु पहा आपण ज्या वेळेस आईच्या उदरात होतो त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने आपली काळजी केली. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आहे. चला तो भगवान परमात्मा असा आहे तोपर्यंतच जीवन दिलंय. त्या जीवनात त्या जिंदगीत याही पलीकडे त्या वाटचालीत काय काय लिहिलेलं आहे काय काय भोगायचंय या आपल्या हातात काहीच नाही. याबाबतचा समउपदेश बघण्याच्या अगोदर मरणोत्तर क्रिया करत असताना बऱ्याच लोकांच्या अशा शंका आहे. बाबा काय हे कुठलं औडुंबर नाही आहे शक्ती प्रदर्शन नाही आहे. आई गेली वडील गेले त्या अनुषंगाने मरणोत्तर संस्कार करत असताना दशक्रिया केली 13वा केला मासिक श्राद्ध केली 11 महिने आणि पिंडदानादी कर्म करत असताना आत्मा मुक्ती दिन करत असताना खूप मोठा पांडाल दिला मंडप दिला साऊंड सिस्टम बोलवली गुणवान बोलवली टाळकरी बोलवली गावकी बावकी नाते संबंधिक एकत्रित केली. गायक वादक मित्र परिवार हरिकीर्तन ज्ञानदान अन्नदान ब्रह्मवृंद बोलवले. त्यांनी सांगितलेली सामग्री आणली. मंत्र उच्चारणात पिंडदानादी कर्म केलं. अन्नदान पिंडदान गोदान भूदान जलदान दानादी कर्म करायचंय. शक्ती प्रदर्शन नाहीये. का करायचं त्या पाठीमाग शास्त्राचा काही लेखाजोखा आहे. शास्त्र काही पुरावा घालतंय. तुम्ही आपण पितर उद्धरण्याकरता पितरांची पू नावाच्या नरकातून मुक्तता करण्याकरता पितर श्राद्ध करू मातृ श्राद्ध करू यात नवलाव हो नाही. अखंडपणे भगवंताची प्रीती ज्यांना आहे अधिष्ठानात भगवंत हर एक क्रियेला सोबत आहे. सुखात दुःखात दारिद्र्यात भयात प्रत्येक वेळेला भगवंत सोबत आहे. वंशवेल जर पाहिली तर अधिष्ठान परमार्थाचं आहे. परंतु परमार्थिक अधिष्ठानात असणारे दिव्य क्रांती करणारे थोर विभूती मायबाप गेल्यानंतर त्यांना देखील मरणोत्तर क्रियेत श्राद्ध करावं लागलं. पुरावा आहे का. पंडूराजा स्वर्गारोहणाला निघाले आणि पंडूराजाचं विमान मध्यांतराला थांबलंय. नारदाची स्वारी गेली. नारायण महाराज वेळ कमी आपल्याकडे. नारद मुनी गेल्यानंतर विचारलं का हो काय अडचण आहे. बऱ्याच समयापासून बऱ्याच कालापासून बऱ्याच वेळापासून पाहतोय आपलं विमान आहे त्या ठिकाणी. म्हणले करावं काय. आतापर्यंतच्या मरणानंतरच्या प्रवासात इथपर्यंत आलोय धड पुढेही जाणं होत नाही आणि मागही येणं होत नाही. काय भानगडी कळत नाही. म्हणले एक काम करा तुम्ही संत आहात तुम्ही कृपावंत आहात माझ्यावर एवढा उपकार करा. देवाला माझा नमस्कार सांगा. माझी करुणा घेऊन जा कीव बाकवा आणि सांगा या घटनेतून मी मुक्त कसा होईल. एवढा करा देवा सांगा. नारदजी भगवंतापर्यंत आले आणि भगवंताला विचारलं भगवान विमान थांबलंय पंडूराजाचं काय प्रॉब्लेम. म्हणले हे बघा मरणोत्तर संस्कारात मुलं जोपर्यंत ज्ञानार्जन दानार्जन करत नाही
तोपर्यंत पंडूराजा स्वर्गापर्यंत पोहोचू शकत नाही. नारदाने तिथून निघले आणि येऊन सांगितलं धर्माला, धर्मा पूजनीय पिताश्री स्वर्गाच्या वाटेला आहे, मध्यंतराला विलंब झालाय, थांबलेत, तुम्ही क्रिया करा. आणि त्या क्रियेच्या अनुषंगाने पितर उद्धरा. मग काय करा? पिंडदान करा, अन्नदान करा, ज्ञानदान करा, भूदान करा, गोदान करा, जलदान करा. आता 16 कुणाचीतला आहे? धर्मराजाचीतला. त्या मीटिंगला कलाकार कोण बोलवायचे, कीर्तन कोणाचं ठेवायचं, साऊंड कोणाचा लावायचा, टाळकरी कुठले बोलवायचे, निमंत्रण कोणाला द्यायचे, ती यादी करायला साक्षात भगवान परमात्मा आहे. कुठली? धर्माच्या घरची. ऐका, अन्नछत्र उभारलंय. एक दिवस 16 नाही चालला बाबा, एक महिनाही नाही, एक वर्षही नाही, तब्बल 12 वर्ष 16 केला. आणि 12 वर्षानंतर धर्माने नारदाला विचार, मुनिवर्य पूजनीय पिताश्री पोहोचले की पहा. त्रिभुवनात भ्रमंती करणारी नारद मुनी तिथपर्यंत गेली, पाहून आली. सांगितलं धर्मा, तुमच्या पिताश्रींचं विमान फक्त 12 हात पुढे गेलो. किती हात गेलो? 12 वर्षात 12 हात, वर्षात एकच हात विमान सरकलं. काय कारण? नारदाने भगवंताची समन्वय केला, वार्तालाप केला. वार्तालाप केल्यानंतर येऊन सांगितलं, हे बघा, अन्नछत्र खूप मोठं केलंय, ज्ञानार्जन भव्य स्वरूपात चालू आहे, दान प्रक्रिया बापाच्या अनुषंगाने चालू आहे. परंतु ब्रह्मवेत्ता, तत्वदर्शी, न्यायनिष्ठ, साधक अवस्थेतला एखादा ब्राह्मण येऊन या पंगतीत जेवण करत नाही तोपर्यंत पितर उद्धरत नाही. आता देवानी विनंती केली 12ला 10 कमी असताना शुकाला, शुक मुनी पंक्तीला या हो, 2 घात जेवण करा हो, धर्माचं कार्य सिद्धीला न्या हो, आणि माझी होणारी परेशानी थांबवावं. का? रोज पत्रवाळ्या वाढायच्या, रोज उचलायच्या, रोज अन्नदान करायचं, मी थकलोय, 12 वर्ष चाललंय. शुकाने सांगितलं, भगवान तुमची अपेक्षा आहे धर्माच्या पंक्तीत मी यावं, धर्माच्या अन्नछत्रात मी यावं, भोजन करावं. परंतु धर्मराजाचं मला निमंत्रण नाहीये, मला त्यांचं आमंत्रण नाही. बिना आमंत्रणाचं मी त्या अन्नछत्रात येऊ शकत नाही. भगवंतानी विनंती केली, शुका कपडे बदलून या, थोड्या धोतर बाजूला ठेवा, नाईट पॅन्ट घाला, परंतु या बा. का? तुम्ही येऊन त्या पंक्तीत जर जेवली तर या अन्नछत्राचं फलित मिळणार, पंडूराजा उधरणार नाही. का? क्रिया अशी झाली, शुक मुनींनी धर्मराजाच्या अन्नछत्रात शीतभर अन्न खाल्लं बाबा. किती? 1 शीत. घडला प्रकार असा, स्वर्गात घंटानाद झाला, आणि त्या घंटानादाची सूची अशी होती, पित्तर उधरले. केव्हा? घंटावाज ले आनंद, घंटावाज पंडूराजाच्या अनुषंगाने धर्मराजाने ज्या वेळेस क्रिया केली, कर्म केलं, त्यावेळेस पितर उद्धरले. आपल्याला देखील मायबापाच्या अनुषंगाने क्रिया कर्म करावंच लागणार, मरणोत्तर संस्कार करावीच लागणार, पितर उद्धरावीच लागणार. शास्त्र संगती आहे, शास्त्र कथित करतंय त्या न्यायाने जीवन जगा. आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा,
आणि गेल्यानंतर मरणोत्तर सोहळा करा. ती सोहळी करत असताना कुचीर भाव चालत नाही, मनमानी चालत नाही. किती उच्च शिक्षित झाला आणि मृत्यूनंतर म्हणला अग्निडाग द्यायचा नाही. काय करू? दफन करू. जमल का? जमल? पाण्यात सोडून देऊ. जमल का? येत वडील जे जे करीती. वा, मी धर्म अनुसंधाने, शास्त्र संगती आहे. आणखी बोलू? मला अभंगाची भूमिका 6 चरणाची मांडायची बाबा, परंतु तत्पूर्वी कथा भाग ऐका. संन्यासी आहे, साधू आहे, साधक आहे, त्याला जे फलित नाही ते संसारिकाला प्राप्त होईल. परंतु संसारिक सदाचरणी असावा. सांसारिक मार्गक्रमण करत असताना न्यायनिष्ठेचं असावं. कसं आहे ऐका, काही सूत्र सांगितले शास्त्राने. संसारिकाला श्रीकुळात जन्म झालाय, ज्याच्याशी ब्रह्मगाठ बांधली आहे, ज्याच्या उंबरट्यातलं माप ओलांडून नांदायला गेली, ज्याच्या नावचं कुंकू कपाळी लावलंय, तो पती तिचा कोण आहे? परमेश्वरी. कोण आहे? पत्नीनं केलेली पतीची सेवा. बोलो, वंशवेलात असणारा मुलगा आहे, मुलाने केलेली मायबापाची सेवा आणि शिष्याने केलेली गुरुची सेवा. वेगळं ज्ञानार्जन, वेगळं फलित मांडण्याची गरज नाही. हेच विष्णूची अनुभव. ऐका मायबाप, श्री गुरु मांडायचे. संन्यासाला साधूला जे फलित नाही ते संसारिकाला प्राप्त होईल, परंतु संसारिक दोरीतला असावा, संसारिक न्यायनिष्ठ जीवन जगणारा असावा. कौशिक नावाचे ऋषी आहे. ज्या ऋषींनी ज्या घराण्यात जन्म झाला, ज्या कुळात जन्माला आले, थोडं बालपण पुढं सारल्यानंतर लक्षात आलं मायेनं धुंद झालेल्या दरबारे, या दरबारात जीवन व्यतीत करत असताना पुढे कार्य बघा असा घडेल. काय? या मायेत आपल्याला खरा परमार्थ कळणार नाही, जीवनाची इति कर्तव्य कळणार नाही. मग आई वडिलाचा त्याग केला, घराण्याचा त्याग केला, कुळाचा त्याग केला आणि घरानं घर गाव सोडलं, गावाच्या बाहेर आश्रम बांधला. काय बांधला? ध्यान देऊ नाही का? आश्रम थाटलाय. आश्रमात ध्यानधारणा सुरू केली, व्रत वैकल्य सुरू केली, अनुष्ठानं सुरू केली. अनुष्ठानं करत असताना गावाच्या बाहेर असणारी कुटी आहे पांडाले, ती भिक्षाम देही. ऐका महिला मंडळ, त्या घरातील स्त्री पतिव्रता होती, शास्त्र संगतीनुसार पातिव्रत्य जपणारी होती. याही पलीकडे आपलं शास्त्र सांगतंय काय? जी माऊली पती सेवेला सादर आहे. इंडियन मदर कोणाला म्हणतात ऐकायचं? पती सेवेला सादर, डोक्यावर पदर, सासू सासऱ्याची कदर, दॅट इज इंडियन मदर. उलट नेऊ कळालं? जाऊ द्या, लांबवायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी. माऊली शास्त्र संगतीनुसार पातिव्रत्य जपणारी होती. कशी पातिव्रत्य जपणारी होती? तिला कळतंय, शास्त्र असं सांगतंय पती सेवेला सादर आहे, मालकाला जेवण दिलंय, मालकाला भोजन वाढलंय, मालक जेवायला बसले, तेवढ्यात अतिथी आला घरात. कोण आला? पाहुणा आला. दारात याचक आला, भिकारी आला. कुलपन्न स्त्रीनं, पतिव्रता स्त्रीनं मालकाचं जेवण होईपर्यंत मालकाजवळची जागा सोडू, काय हवंय काय नकोय पाहावं. पतिव्रतेनं याही पलीकडे सांगू, मालकाचं जेवण होईपर्यंत आतिथ्य धर्म, याचक धर्म करणं पतिव्रतेला गौणे. ती जाणणारी होती. तिच्या कानावर आवाज येतोय, बाहेरून कोणीतरी आवाज देतोय, अलग पुकारतय, भीक मागण्याकरता उभं आहे, परंतु मालकाचं जेवण झाल्याशिवाय बाहेर जाता येत नाही. 10 मिनिटं गेली, 20 मिनिटं गेली, 25 मिनिटं गेली, अर्धा तास गेला. नंतर ती पतिव्रता दान घेऊन वाढायला आली. साधू राग राग पाहायला लागली. का? साधून विचार केला, आई बापाचा त्याग केला, आश्रमात आलो, आश्रमात गर्दी वाढली, आश्रमाचा त्याग केला, वनात आलो, वनात तिथं विक्षेप व्हायला लागला. ती बगळीन मी दृष्टीनं जाळून टाकली. भर दुपारी मला भूक लागली, 5 घरं भीक मागावं, उदरनिर्वाह करावं, परत भजन करावं, परत साधना करावं, परत व्रत करावं, परत अनुष्ठान करावं. या न्यायाकरता मी गावात आलो. पहिल्या दारात किती वेळ गेला? बोला ना. अर्धा तास गेला. साधूला राग आला, साधू राग राग पतिव्रतेकडे पाहायला लागला. माऊलीनं दान वाढता वाढता सांगितलं, नारायण बुवा, ती पतिव्रता बोलते, महाराज तुम्हाला अर्धा तास माझ्या दारात उभं राहावं लागलं, करावं काय? आपलं शास्त्र असं सांगतंय मी एक पतिव्रता आहे, कुलपन्न स्त्री आहे, शास्त्र संगतीनुसार पातिव्रत्य जपणारी आहे.
आणि पती सेवेला सादर होते. पतिव्रता स्त्रीला नियम सांगितलाय शास्त्रात. पातिव्रत्य जपत असताना, पती सेवेला सादर असताना आतिथ्य धर्म याचक धर्म करणं नंतरच गौण आहे म्हणून झालेला वेळ. तरी महात्मा राग राग पाहतोय. राग राग पाहणारा साधू पतिव्रता माऊलीने पाहिलं. त्या माऊलीने हात जोडून सांगितलं, महाराज हो स्वामीजी, तुम्ही किती राग राग पाहिलं तरी जळून राख व्हायला मी काय बगळीन पक्षीन. साधूनं विचार केला, वनात पक्षी जळाले, हिला घरात कशी कळाले. साधू लीन झाला. साधूनं भीक मागायची सोडून दिली. 4 घरं भिक्षाटन नको एवढ्यावरच भागू. 12 वाजून गेले. महात्मा म्हणतोय, माऊली हा देह भगवंताला समर्पित केलाय. मायेनं धुंद झालेल्या दरबारात मी गुंतलो नाही. व्रत करतोय, नियम करतोय, साधना करतोय. माझ्या जीवनात जी मला फलित नाही, संसारात असून तुम्हाला कसं प्राप्त. पतिव्रतेनं साधूचा भूतकाळ सांगितला, साधूची वर्तमान स्थिती सांगितली आणि महात्म्याचा आगामी काळ देखील सांगितला. महात्मा लीन झाला आणि विचारला, या पाठीमागं फलित काय. सांगितलं, महाराज मी फक्त जीवनात एक धर्म पाळलाय. कोणता बोला, कोणता कोणता. आणि तो धर्म पाळल्यामुळं मला त्रिभुवनाचं, त्रिकालाचं, त्रैलोक्याचं त्रिकालदर्शी ज्ञान. कोणाला? पतिव्रतेला. आणखी पुढे चालून बोलली पतिव्रता, महाराज गावात मीच ज्ञानी, यात नवला हो नाही. आमच्या गावात धर्मव्याध आहे. कोणाला म्हणतात धर्मव्याध? शास्त्रात शब्द आहे धर्मव्याध. कोणाला? खाटकाला. कोणाला? आमच्या गावात जो खाटीक आहे त्या खाटकाला त्रिभुवनाचं, त्रैलोक्याचं त्रिकालदर्शी ज्ञान आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन परीक्षा घ्या. महात्म्याने भीक मागायची सोडली, खाटकाच्या दाराकडे निघाले. गल्ली विचारली, कोणत्या गल्लीला आहे खाटीक? या गल्लीला आहे. लांबूनच लाईन पाहिली, भली लाईन लागलेली होती. 1 किलो द्या, अर्धा किलो द्या, पावशर द्या. साधून विचार केला, काय जीवनात पाप आहे, किती मोठा धर्मद्रोह आहे. एक जीव एका जीवाला मारतोय, मारलेला जीव पारड्यात तोलतोय, पारड्यात तोललेला जीव एका जीवाला विकतोय, विकत घेणारा जीव त्या जीवाला घरी घेऊन जातोय. तो मृत जीव शिजवतोय, भिजवतोय, तो जीव शिजून भिजून खातोय. किती मोठं पाप आहे. त्याच्या दारात मी परीक्षा घ्यायला नको ती परीक्षा. साधून मान वळवली, साधून मान फिरवली, रस्त्याला लागला, मार्गाला लागला. साधूला पाहिलं कोणी? खाटकाने. खाटकाने हातातलं काम सोडलं, सुचिरभूत झाला, हात धुतले आणि खाटीक महाराजांपर्यंत गेला आणि महाराजांना म्हणतोय, महात्माजी पतिव्रतेच्या दारात अर्धा तास उभी राहिली. खाटकाच्या दारात 10 मिनिटं नाही. आता त्यावेळेस 5Gचा जमाना नव्हता बाबा, लगेच फास्ट मेसेज आला असेल. मग कळालं कसं? सांगितलंय, बघा महाराज माझी एक अपेक्षा आहे, तुम्ही माझ्या घरापर्यंत यावं. आता खाटीक महात्म्याला साधूला घेऊन घरी निघालाय. पांडाल मधली बसलेली माणसं ध्यानपूर्वक ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, वेळ कमी आहे. खाटकाचा आणि साधूचा जो संवाद आहे, या जीवाला उपराती करणार आहे. खाटकाचा आणि साधूचं जे बोलणं आहे, या देहात आल्यानंतर जी आपली वर्तणूक चुकती आहे ती सुधारण्याची संधी देणार आहे. ऐका ध्यान देऊन. खाटीक बोलतोय, महाराज माझ्या गळ्यात माळ नाही आहे, माझ्या कपाळाला गंध नाही आहे. याही पलीकडे बोलू, महाराज तुमचा देव कसा आहे, ढवळा, काळा, निळा, पिवळा, जांभळा मला माहिती. ज्या घरात मी वास्तव्य करतोय ती माझं गरीबाचं दरिद्री घर. त्या घरात देवाला देवघर नाही आहे. एवढ्या बोलण्यात चालण्यात खाटकाचं घर आलं. खाटीक साधूला बोलतोय, स्वामीजी जीवनात एक नियम केलाय. ज्या माय बापाच्या अनुषंगाने मला या सृष्टीचं दर्शन झालंय ती माझी आई आहे, हे माझे वडील आहे आणि माझी देखील मुलं आहे, माझी देखील पत्नी आहे. पत्नीला मुलांना एकच संस्कार मी दिले. मी किती धर्मद्रोही असू द्या, मी किती नीच कृत्य करणारा असू द्या, मी तुमच्या करता ऊन पाहणार नाही, पाऊस पाहणार नाही, थंडी पाहणार नाही, वारा पाहणार नाही. हर एक ऋतू जटेल, जगडेल, पापाचं काम करील, परंतु तुमचा उदरनिर्वाह करील. माझी एक अपेक्षा पूर्वा काय, माझ्या म्हाताऱ्या माय बापाचं कधी मन दुखू. कोण बोलतय? कोण बोलतय? खाटीक बोलतोय. खाटीक. खाटकाच्या गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, कार्य करतोय ते धर्मद्रोहाचे. परंतु खाटकाने माय बापाची सेवा केल्यामुळं
जी साधूला त्रिभुवनाचं त्रैलोक्याचं त्रिकालदर्शी ज्ञान नाही, ते ज्ञान कोणाला प्राप्त झालं? कोणाला? मग पांडाल मान्यांना कळालंय मायबापाच्या सेवेचं फलित काय. लक्षात घ्या, मायबाप कुठेतरी आपण मनमानीचं जीवन जगतो ही कळाली नाही हो. आपल्याला बाप कळाला नाही. प्रकाशजी बाबा, मला गाणंही जमणार नाही, कविताही जमणार नाही, परंतु शास्त्र संगतीतली आई मांडतो मी. ध्यान देऊन ऐका. आज पवित्र आईच्या अनुषंगाने आत्मामुक्ती दिन आहे. ऐका माय काय असते. पोरगा नास्तिक आहे, मुलगा नालायक आहे, तरी देखील माईची अपेक्षा आहे भगवंताकडे. काय? भगवान देशील ना सुख माझ्या बाळाला दे, कल्याण माझ्या मुलाचं कर, आणि माझ्या मुलावर कधी वक्र दृष्टी करू. भगवंताच्या 2 आत्या आहे. एक कुंती नावाची आत्या आहे देवाची. ज्या आत्यानं भगवंताला सांगितलं देवा तुला द्यायचंच असेल ना, काय दे? फक्त दुःख दे. काय दे? दुःख दे. का दुःख दे? की त्या दुःखात तू आमच्या सोबत असणार, त्या दुःखात आम्ही तुझं भजन करणार, आणि आमची तुझी विसंगती होणार नाही. एक आत्या देव मागते. आणि सुरतेश्वरी नावाची एक आत्या आहे भगवंताची. काय नाव आहे तिचं? सुरतेश्वरी. जिच्या मालकाचं नाव शास्त्रात आलंय दमघोष. कोण? दमघोष. सुरतेश्वरी आणि दमघोषाला जो मुलगा झालाय, जो उदरी बाळ झालाय, जो वंशाचा कुलदीपक झालाय, त्याचा जन्म झाल्यानंतर पावी पर्यास कसा आहे. सुरतेश्वरीला झालेला बाळ, त्याला 3 डोळे आहेत. किती डोळे? 3. बाहुभुजा 4 आहेत. किती आहे? 4. आणि जन्म झाल्याबरोबर गाढवासारखा ओरडतोय. कोण? जन्माला आलेलो बाळ. राजाला राग आला. दमघोषाने सांगितलं ऐका, ही विपरीत झालेला मुलगा आपल्याला नकोय, रातोरात फेकून देऊ, रातोरात पुरून टाकू, याचा नायनाट करू. आपल्याला झालंच नव्हतं असं समजू. परंतु आई येते. आई सुरतेश्वरी माता विनंती करते, नका हो स्वामी, नका हो मालक, जसं असेल तसं, माझं लेकरू आहे, माझं बाळ आहे, नका. परंतु मालकाने ऐकलं नाही. मालकाने उचललं बाळ. विपरीत झालेलं बाळ आहे, 3 डोळे, 4 हात आहे, गाढवासारखं ओरडणार आहे. उचललं गावाच्या बाहेर नेलं, फेकून देणार. फेकणार तेवढ्यात आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीनं सांगितलं, राजा दमघोषा, ज्याला फेकतोय ना तो तुझा मुलगा. आगामी काळात शास्त्रात त्याचा उल्लेख होईल. परंतु ऐक, याचा अंत केव्हा आहे? याला ज्याच्या मांडीवर दिला असता, ललाटीवरचा 1 डोळा गळेल आणि 2 बाहू गळतील, त्याच्या हातून याचा काय अंत काय? मग राजाला झालेलं विपरीत बाळ आकाशवाणी ऐकली आहे. आणि आकाशवाणी ऐकून बरेच महात्मे भेटीला यायला लागले. राजा दमघोष, माता सुरतेश्वरी विपरीत झालेलं बाळ कोणाच्या मांडीवर द्यायचे? का? ज्याच्या मांडीवर दिला असता ललाटीवरचा 1 डोळा गळेल, 2 बाहू गळेल, मग त्याच्या हातून याचा मृत्यू असं कळेल. त्याला विनंती करू, माझ्या बाळाला तुम्ही मारू नका. आत्याला झालेलं विपरीत मुलगा पाहण्याकरता भगवंत आले. 12:10 भगवंत आले आणि भगवंताने पाहिलं. आणि आत्याला झालेलं विपरीत बाळ मांडीवर घेतल्याबरोबर ललाटीवरचा 1 डोळा गळाला, 2 बाहू गळाल्या. आणि आत्यानं भीक मागितलं, भगवान तू याचा आत्य भाऊ आहे, जगाचा मालक आहे, तू एक काम कर, याचं नाव मी शिशुपाल ठेवलंय, माझ्या शिशुपालाच्या अपराधांना क्षमा कर, त्याचं रक्षण कर, त्याला मारू नको. कळतंय बरं सुरतेश्वरीला, हे आपल्या उदरी आलेलं मुलगा धर्मद्रोह के पापी आहे, राक्षसी वृत्तीत वागणार आहे. कोणाला कळतं? कोणाला? हा, तरी देखील आईनं काय यातना केली? भगवान मारू नको रे, नको मारू. वचन बांधून घेतलं. भगवंतानी सांगितलं, मी जरी नाही मारलं तरी एक दिवस त्याचा नाश ठरलेला आहे. वचनात बांधून घेतलं. वचनात बांधत असताना सांगितले, मी त्याची योग्य असे 100 अपराधांना क्षमा करेल.
परंतु पहा, सुरतेश्वरी नावाची आई आहे, बाळ नास्तिक आहे, बाळ धर्मद्रोही आहे, बाळ वाईट आहे असं माहीत असताना देखील यातना करते. कोणाची? बाळाच्या आयुष्याची. अशीच आपली आई आहे. कदाचित आज गात्र गलित झाले, वाकडी झाली वृद्धपकालाने, चेहऱ्यावर सुरकत्या आहे, मुखात दात नाही राहिलेले, बोलताना हवा पास होते, हो बोलणं कळत नाही. आणखी बोलू? परंतु आपलं बालपण आठवा. आजी आपण ऐश्वर्य बघतोय, संपत्ती बघतोय, 4 एकराची 40 एकर जमीन आहे, मोठा बंगला आहे, मोठी प्रॉपर्टी आहे, नोकर चाकर आहे, ट्रॅक्टर आहे, जिथल्या तिथं सगळं ऐश्वर्य संपन्न जीवन आहे आपलं. राजकीय पदभार आपल्याकडे, खुर्ची गावची काहीतरी, सगळं मान्य आहे दादा. परंतु आठवा, आपली आई बालपणात आपल्याकरता खूप झटत होती, खूप झगडत होती. आणखी बोलू? आपल्याकडे एक म्हण आहे, माय गेली आई गेली, सुखाचा समुद्र संपला. आणि माणसं सहज म्हणतात, माय मारावी कोण उरावी? बोला ना. शरीर संबंधाची बाबा भगवंताने अनंत नाती केले, परंतु आई ती आई, आई ती आईच. भावाचं नातं भावाला निभावता येईल. सक्का भाऊ गेला चुलत आहे, चुलत नसला मावस आहे, मावस नसला आते भाऊ आहे, आते भाऊ नसला मामी भाऊ आहे, मामी भाऊ नसला गुरु भाऊ आहे, परंतु आई ती आई. संत अधिष्ठान असे पुरावा देत आहे, आपली आई अशिक्षित आहे, अनपढ आहे, लिहिता वाचता येत नाही, गात्र गलित झालेली ती जशी आहे तशी बरी बाबा. का? बाकी मानल्या स्वरूपात अनंत नाते. जैसी तैसी माया बारी मानल्या मानायेरी, मानल्या मानायेरी, मानल्या मानायेरी. जैसी तैसी माया भरी मानल्यात मानायेरी, मानल्यात मानायेरी, मानल्यात मानायेरी. जैसी तैसी माया बारी मानल्या मानायेरी, जैसी तैसी माया भरी मानल्यात मानायेरी, मानल्यात मानायेरी, मानल्यात मानायेरी. जैशी तैशी मायबरी मानाल त्या मानायेरी. बाकी मानल्या स्वरूपात अनंत नाते, पण आई आहे तशी बरी आहे दादा. शरीर संबंधाची नाती जपा. मग आता प्रारब्ध वश बघायचा आपल्याला, अभंगाच्या 6 चरणाच्या भूमिका बघायच्या आहे. महाराज म्हणले अपेक्षा आहे आपल्याला कोणाच्या प्रती? आईच्या प्रती. कदाचित शरीर संबंधाची नाती जपसत असताना, भगवान माझ्या आईनं खूप कष्ट केली, त्या कष्टाचं फलित मिळालं, मी उच्च शिक्षित झालो, पदवीधर झालो, परंतु मी देखील आईने दिलेले संस्कार, बापाने दिलेले संस्कार विसरलो नाही. आता चांगला काळ आला, काळ बदलला, चांगला काळ आला. त्या काळात ज्या मायबापाने कष्ट केले त्यांना आरामखोरीची आराम आला. जागेवर सगळं मिळणार आहे, परंतु पहा बरं, काळ बदलला आणि मायबाप काळा आड झाली. सुकाळ आला, कुठं गेली मायबाप? निघून गेले. महाराज म्हणले हे प्रारब्धात लिहिलेलं आहे. काय? आईचं वात्सल्य मुलाला किती दिवस? प्रारब्धवश. मुलाकडून आईची अपेक्षा आहे, बापाची अपेक्षा आहे, मुलाने सेवा करावी. परंतु मुलगा जर वाईट निघाला, ती लिहिलेली घटना आहे. कुठं? प्रारब्धवशात. चला, जोपर्यंत या कुळातील अंबादास दादा, या दोन्ही ताई यांना आई हे वात्सल्य प्रारब्धवशात जिथपर्यंत लिहिलेलं होतं तिथपर्यंत उपभोगायला भेटलं. आणि 1 वर्षापूर्वी आमच्या गंगूआई निघून गेल्या. का? कथित करतायत विसोबा महाराज, प्रारब्धात जे लिहिलेलं आहे ते कर्म कोणी किती बदलण्याचा प्रयत्न केला बदलू शकत नाही. एक दृष्टांत द्यायचा ना, अभंगाची पहिली भूमिका बघायची. ऐका. एकुलता एक मुलगा आहे, जे जे बाळाची आवड मुखी घालून. हा बस इथपर्यंत थांबा. एकुलते एक मुलाने अपेक्षा धरली, बाबा मला पल्सर पाहिजे. बापाने घेऊन दिले, घेऊन दिले.
घेऊन दिली. बापाने लाड पुरवली, एकुलता एक आहे. परंतु गावातली काही मित्रमंडळी येऊन सांगायला लागली, भाऊ तुमच्या मुलाचं वय तितकं नाही, वेग इतका जोरात जाय कदाचित न घडू अशी घटनाही घडू शकते. एक काम करा, आमची इच्छा आहे गाड्या एक सोडून 1000 घ्याल, परंतु गाडीवर बसायला माणूसच नाही राहिला तर करणार कसं? सांगावं, समजून सांगा. आम्ही बऱ्याच वेळा थांबून अडवून सांगितलं, बाळ गाडी शांत चालव, गाडी हळू चालव, वेगाला आवर घाल. बाळ ऐकत नाही. तुम्ही पहा तुमच्या पद्धतीनं. बापाने एक दिवस विषय काढला, बापाला रागावता येत नाही, लाडाकोडात वाढलेलं एक आहे. बापाने जेवताना विषय काढला आणि बाप बोलतोय, बाळ एका खांबावर द्वारका आहे माझी, वंशाचा कुलदीपक तू, एकुलता एक, तुझ्या अनुषंगाने हे सगळं तुझं आहे, बंगला तुझा, गाडी तुझी, प्रॉपर्टी तुझी, सगळं तुझं आहे, एकुलता एक वारसदार आहे, एकुलता एक मालक आहे. वेगाला आवर घाल, कुठेतरी जप या जीवाला. कदाचित घडू नाही तो प्रकार जर घडला तर आम्ही कुणाकडे पाहिजे? कोणाची अपेक्षा आहे? बापाची. मुलांनी दुसऱ्या दिवशी विचार केला, म्हाताऱ्याचं ऐकलं पाहिजे, गावातली माणसं सांगतायत त्यांचं ऐकलं पाहिजे. परंतु आज काय गाडी पळवायची तेवढी पळून घ्यायची आणि उद्या वेगाला काय घालायचा? आवर घालायचं. बस. मुलगा भल्या सकाळी लवकर निघाला, गावातली शिव ओलांडली, शिव ओलांडल्यानंतर बाहेर सुटला, जोरात सुटला, हायवेला लागला. गाडी जोराची वेगाची आहे आणि वेगात गाडी चालत असताना घडू नये ती क्रिया घडली. समोरून भरगाव वेगाने ट्रक आला, जागेवर तद्धामम परमम. मुलाने बुद्धीत बदल करायचा ठरवलेला होता. कधी? परंतु त्याचं मन त्याला साक्ष देत होतं, आज काय करायचं तेवढं आहे का? त्या अनुषंगाने घटना घडून गेली. महाराज म्हणले, आपण म्हणतो असं केलं नसतं तर असं झालं नसतं, लवकर दवाखान्यात नेलं असतं तर म्हातारं कदाचित अजून 1-2 महिने असतं, या दवाखान्यात हलवलं असतं तर आपल्या हाती पेशंट लागला असतं. मायबाप, हे आपल्या भ्रामक कल्पना आहे. विसोबा महाराज म्हणले, जे प्रारब्धात लिहिलं ते कर्म कुणाला चुकणार नाही, आहे तोपर्यंत नाही, मृत्यूनंतर देखील नाही. का? महाराजांची परिभाषा आहे, काय ते लिहून ठेवलंय, कुठं कसं? अभंगाचं पहिलं चरण. जे जे आसे न प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले कर्म कधी ते न चुके, कर्म कधी ते न चुके, कर्म कधी ते न चुके, कर्म सारखी बुद्धी होणारा, सारखी बुद्धी होणारा, सारखी बुद्धी कर्म रेखा प्रगटे तेरा, कर्म रेखा नकळे पुढे रे होणार, नकळे पुढे होणार, नकळे पुढे रे होणार, होणार, नकळे पुढे रे होणार. डोक्याला हात लावून बसतात संसारात माणसं. महाराज कष्ट खूप केले, हालाकीचं जीवन काढलं, चांगला काळ आला, सुख भोगायला जी माणसं पाहिजे होती ती पटापट वाड्यासारखी उडून गेली, पक्षासारखी उडून गेली. का घडलं? जे जे लिहिले प्रारब्धी. कर्मवशात जसं लिहिलेलं आहे ना, सुख किती दिवस, दुःख किती दिवस, हानी किती काळ, त्रास किती काळ, शरीर संबंधाची नाती किती जवळ जवळ, किती दिवस दूर, ते न चुके कर्म कधी. नाही चुकणार कर्म.
किती ठरवा. महाराजांचा एक अभंग आहे प्रकाशजी बाबा. महाराज म्हणतायत, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. कळतात माणसाला अवगुण, कळतात स्वतःचे, कळतायत मी जे करतोय ते चुकीचं आहे, वाईट आहे. मन साक्ष देतं, परंतु ते मन एक वेळेस चांगली साक्ष देतं, अनंत वेळा वाईटही साक्ष देतं. काय करू मन अनावर, त्या न्यायाचा अभंग आहे बरं. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी. भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली आहे. कथा कीर्तनात मन घालवा. या मनात परमार्थ, अंतकरणात परमार्थ असू द्या, भगवंत असू द्या. ही भगवंताची बुद्धी आहे. कदाचित आमच्याही बुद्धीत बदल होऊ शकतो. होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. महाराज म्हणले पाठीमागचं काही सांगता येतं. कसं सांगता येतं? घराण्यातली माणसं सांगतात, बास पोरा हो, तुमचा आजा जो होता ना, या गावात दत्तक आलेला, इतकी इतकी प्रॉपर्टी भेटली, बास राजा होता, पाटील होता. कोण सांगतो? कोण सांगतो? हा, गावातली बुजुर्ग मंडळी सांगतात. तुमच्या घराण्याचा इतिहास असा आहे भाऊ. तुमच्या घराण्यात अशी दानी माणसं झाली, अशी महात्मे झाली, किंवा विरोधाभास बघा, असं नालायक घराणं आहे महाराज. बोलतात की नाही? चला, पाठीमागचं काही सांगता येईल. पोरांनी त्या काळात असं केलं, सोनबाई आमच्याशी अशी वागली, रक्तामासाची लेख वाईट काळात हात सोडून गेली, धनाच्या माग लागली, सांगू शकता. परंतु असा एकही जीव भगवंताने निर्मित केला नाही की ज्याला भविष्य काळ कळेल. हा, भूतकाळातला विचार शेअर करू शकतो, भूतकाळातला विचार मांडू शकतो, परंतु भविष्य काय कोणालाच माहिती नाही. विसोबा महाराजाची भाषा आहे, म्हणजे जसं कर्म आहे आणि मानवी देहात जसा धर्म जपलाय, त्या न्यायानं भोगावं लागणार दुसऱ्या चरणात. नकळे पोडी लावणार, नकळे पोडी लावणार, नकळे पोडी लावणार. भूत भविष्य हा विचार, भूत भविष्य हा विचार, भूत कर्म धर्म तदनुसार, कर्म धर्म तदनुसार, कर्म धर्म नकळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वता. जुन्या माणसाची म्हण आहे. जुने लोक काय म्हणायची माहिती? आज्याला केलेलं पाप, बोला पटकन, वेळ संपत आलाय. कोणाला? नाही 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 नाही, शास्त्र संगती ऐका कशी आहे. कर्म धर्म तदनुसार. मनुष्य देहाचा धर्म काय कळत नाही, कर्म काय कळत नाही, जगाचं वर्म ज्याला कळत नाही, भोगणे लागे सर्वदा. बरं, हा न्याय आपण तयार नाही केला. हे सूत्र म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मध्ये बसले मीठ सागऱ्याचे ज्ञाती मंडळी, बुजुर्ग मंडळी गोळा झाली आणि न्याय मांडलाय. जो मुलगा मायबापाची सेवा करत नाही, मायबापाशी बोलत नाही, त्याला वाळीत टाकायचं, त्याच्याशी कोणी बोलायचं नाही, त्याला कुठली मदत करायची नाही. तो संकटात सापडला, त्याच्याकडे पाहायचं देखील नाही. आपला नियम नाही, लिहून कोण गेलं? हे जे भोगावं लागतंय,
कदाचित सुख भोगतोय, पाठीमाग कर्म चांगलं आहे, ऐश्वर्य भोगतोय, घरात कोणाची तरी पुण्य आहे, घरात कोणाची तरी पावलं असे, त्या पवित्र पायाने घरात सगळं समापन नाही. जे चुकीचं आहे ना त्याला एकमेव कारण आपलं कर्म आहे. कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वदा. महाराज म्हणले हे लिहून घेणारा आणि लिहून आपल्याला सांगणारा, लिहून ठेवणारा शास्त्रात कोण आहे? जगाचा विधाता आहे, जगाचा मालक आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे, भगवान परमात्मा आहे. त्यांनी लिहून ठेवलंय, त्यात आपण तीळ मात्र बदल करू शकत नाही. तिसऱ्या चरणात ऐसा लिहून गेला विधाता, ऐसा लिहून गेला विधाता, ऐसा लिहून गेला विधाता, ऐसा लिहून गेला विधाता. मग कासया करावी ते च्युता, मग कासया करावी ते च्युता, मग कासया करावे ते च्युता, मग कासया करावे ते च्युता. आपुलिया संजिता, आपुलिया संजिता, आपुलिया संजिता, आपुलिया संजिता. कर्मरेशा प्रमाणा, कर्मरेशा प्रमाणा, नकळे पुढील होणार, नकळे पुढील होणार. कर्मरेशा प्रमाणे, कर्मरेशा प्रमाणे, नकळे पुढील होणार, नकळे पुढील आचार धर्म चौथ्या चरणात सांगितल्या. तिसऱ्या चरणात सांगितलं भगवंताने विधात्याने लिहिलेलं आहे, त्याच्यात आपण चिंता खेद करायचं नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. आता चतुर्थ चरण पा कसं आहे, जैसे असेल आचरून घडले असेल पाप पुण्य. ज्याचं आचरण जसं आहे त्याला फलित तसं आहे. पाप जसं घडलंय तसं भोगायचंय आणि पुण्य जसं घडलंय तसं अनुभवायचंय. चला, घडले असेल पाप पुण्य. मग चला, भगवान परमात्म्याने सदाचार धर्म चौथ्या चरणात सांगितला आणि याही पलीकडे धैर्य नावाचं मनाला बळ पाचव्या चरणात सांगितलं. काळ हलाखीचा आहे, काल वाईट आहे, परंतु जो डगमगला नाही, ज्याने अंतकरणात हे वाक्य कोरलंय काय, हेही दिवस निघून जातील. ऐका बरं, आजच्या अभंगात शिकायला मिळतोय, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बोल. मन कसं आहे माहिती, अनाचारी आहे, मन दुबळं आहे, लाचार आहे मन. मन दुःखात दुःखी होतं आणि सुखात बोला ना कसं होतं, सुखी होतं. कीर्तनात टाळ्या वाजवितो, तमाशात शिट्ट्या मारितो. माने महाराज खरंय का खोटं आहे? प्रकाशजी बाबा अभंगाची आता ह्या माणसाची डिमांड होती आज, भाऊ द्या बाबा अभंग. ते पहिलं प्रमाण लय दिवसाचे घेऊन फिरत होते, ते म्हणले ऐकायचं आज, ऐका नाही. त्याच्यात माझी तब्येत गरम नरम आणि ह्या माणसाचा आग्रह, चला जमून गेलं. चला, भगवंताची कृपा आहे. महाराज म्हणले मन कसं आहे ऐका, वाईट काळे चांगला काळे, परंतु धैर्य नावाचा गुण आहे तोपर्यंत या आधी हात जोपासा. म्हातारे मायबाप धैर्य सोडायचं नाही, आहे तोपर्यंत मुलं जपत नाही, सुना नीट बोलत नाही, परंतु ऐका माझ्याकडे लक्ष द्या. धैर्य काय असावं, भगवान तू घडवलेला हा जीव आहे, मायेनं धुंद झालेल्या दरबारात आतापर्यंत प्रपंच भरपूर केला, ज्यांच्या करता हा ह्या देह जिजवला ती आपली कोणीच नाही. आता कळालं, मग शेवट राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. काय कर भगवान, मना येईल तो जन्म देई,
भलते कुळी भलते ठाई तिमी साकडे घालीत नाही परी तुवा हृदया उनी न जावे रे. धैर्य म्हातारपणात, धैर्य भर तारुण्यात. वाईट काळ आला, हलाखीचा काळ आला, प्रसंग आला तरी देखील डगमगायचं नाही. सोडू नये आपले धैर्य बोळ, अनाचारी मन केवळ. नये बाटवू सर्वदा, नका बाटू हो नका बाटू. लिहून देणारा विधाता आहे, पुढचं आपल्याला कळणार नाही. या वाणीनं काय करा माहितीये, देह दिव्य बनवायचा असेल, अखंड वाणी हरिस्मरणी काय करा, हरीच्या स्मरणात घालवा. माफी मागतो बरं नारायण बुवा, पर्याय नाही काय, कारण हक्काची 5 मिनिटं घ्यायची आहे. सुख विश्रांती कीर्तनी, इतकी पवित्र जागा ही, ध्यान देऊ नाही का. कथा कीर्तन म्हणजे औडुंबर नाही आहे. या जागेवर साक्षात भगवान परमात्मा अधिष्ठिला आहे. याला पूर्वापार नियम आहे, याला म्हणतात व्यासगादी. कोणती गादी म्हणतात? व्यासगादी म्हणतात. कथा कीर्तन भ्रामकता केली आपण, आमच्या मंडळीने गान केली. नामदेवरायाच्या गाथेत अशी प्रमाण आहे, कीर्तनाची मर्यादा कैशी, देव बोले उद्धवाशी, किरकिर आणू नये पाठीन, बोलू नये भलत्या गोष्टी. नेम इथं नाही कळाला आपल्याला, चला लांबवायचं नाही. सुख विश्रांती कीर्तनी, खेचर विसोबा मने प्राणी. ऐक प्राण्या, कोणाची परिभाषा आहे? विसोबा महाराजाची. मनुष्य देह दुर्लभ रे, विठोबा रखुमाई. पाठीमाग काही तरुण आहे, 2 मिनिटं तुमची घेणार आहेत, मी ध्यान देऊन ऐका. प्रकाशजी बाबा, आपला ग्रंथ किती पवित्र, आपला धर्म किती पवित्र, आपला पंथ किती पवित्र, ध्यानपूर्वक ऐका. आपला देव किती पवित्र. ज्या भूमीत आपण आता वास्तव्य करतोय, ज्या प्रांगणात हरिकीर्तन ऐकतोय, ती भूमी कोणाची? ऐका, रामरायाची भूमी आहे ना भूमी रामरायाची. रामरायाचं जीवन शिकवतोय, सर्व धर्म समभाव कसा. ऐका, भिल्ल कुळात जन्माला आलेले शबरी आहे. शबरीची उष्ट बोरी खाल्ली कोणी? माझ्या जगाच्या मालकाने. भावाभावातलं प्रेम रामायणात शिकायला मिळतो. बापाची आज्ञा काय? रामायण शिकवतो. चला, हर एक क्रिया रामायणात ऐकायला मिळतात. माय बाप, ते माझ्या रामरायाची जन्मभूमी. माझ्या देवानं जन्म कालावधीत किती वर्षाचा वनवास भोगला? बोला किती? 14. परंतु ज्या भूमीत माझा देव अवताराला आला, ती जन्मभूमी 500 वर्षापासून पारतंत्र्यात आहे. किती वर्षापासून? 500 वर्षापासून. 500 वर्षापूर्वी एक विद्रोहक शक्ती आली, ज्याचं नाव आहे बाबर. त्या बाबर नावाच्या नास्तिकानं, त्या हरामखोरानं माझ्या रामरायाच्या जन्मभूमीवर मशीद उभारली. काय उभारली? मशीद. लढे सुरू झाले, युद्ध सुरू झाले, हिंदूंनी रक्त सांडली. कशा करता? देवभूमी जन्मभूमी मुक्त होण्याकरता. चला, राम जानकी यात्रा झाली, राम पदचारी यात्रा झाली, शिला यात्रा झाली. 500 वर्षापासून
92ला 10 डिसेंबरला कार सेवक यात्रा झाली की ज्या यात्रेत ठरलेलं होतं काय करेंगे या मरेंगे, आता काय जे व्हायचं ते होऊ द्या परंतु भूमी मुक्त करायची आहे. मग त्या अनुषंगाने बसा बसा बाबा 2 मिनिटं बसा, फक्त 2 मिनिटं. हो ऐका, त्या कालावधीत तो काळ असा होता प्रकाशजी बाबा, आपले भगवान परमात्मा रामराया कुठं जन्माला आले, ती भूमी कोणत्या प्रांतात आहे, कोणत्या राज्यात आहे, चांगल्याला माहिती नव्हतं. कोणत्या राज्यात आहे नव्हती माहिती आहे, भूमी कोणत्या राज्यात आहे. चला, त्या काळात पार्लमेंटमध्ये असणारे, तिथली स्थापित असणारे मुलायम सिंग यादव, ज्यावेळेस हिंदूंचं करार यात्रा ठरली, विश्व हिंदू परिषदेनं ठरवलं कार सेवक यात्रा, त्यावेळेस घोषणा केली, कार सेवक तो क्या, इस भूमि में परिंदा भी पर नहीं मार सकता. हिंदूचं रक्त खवळलं, जेल भरो आंदोलन झाले, भूमीत इतकी माणसं, ती बलिदान विफल गेला नाही दादा. कोणतं? त्या जनयात्रेत, त्या कार सेवक यात्रेत कोठारी नावाच्या 2 सख्या भावांनी त्यांचं काय बलिदान आहे. बाबरी नावाच्या ढाच्यावर माझ्या हिंदूंचा धर्मध्वज फडकवत असताना, ती ध्वजा रोवत असताना कोणीतरी एक म्हणलं चलो चलो, म्हणल्यानंतर माणसं जी खवळली, बाबरी नावाचा ढाचा पाडून टाकला, मस्जिद पाडून टाकली. आणि तिथून पुढे ऐका, त्या नास्तिकानं मुलायम सिंग यादवनं त्यावेळेस डिपार्टमेंटला आदेश दिले होते, मुस्लिमांची मतं जिंकण्याकरता कोणता पार करा, लाठीचार्ज नाही. हा, त्या गोळीबारात कोठारी नावाची 2 सख्खी भाऊ गेली 92ला. ते बलिदान विफल ठरलं नाही. अनंत हिंदूंचं रक्त सांडलं, ते विफल ठरलं नाही. चला, आपण आपल्या बालपणापासून एक गीत आपल्या कर्णपटलावर पडतोय, अंतकरणाला स्पर्श करतोय. काय बाबा ते? बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अब्दपुरी का नाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अब्दपुरी का राम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. ऐका बाई बाप, प्रकाशजी बाबा गातायत, आमचे वैभवजी महाराज गातायत, ज्या गीताने अंतकरणाला हिंदूचा स्पर्श केलेला आहे. लढाया भरपूर झाल्या, 500 पिढ्या गेल्यात, 500 वर्ष गेलीत, आतापर्यंतची स्वप्न पूर्ण नाही झालं. मोबाईलला रिंगटोन ठेवली आपण, कट्टर हिंदुत्ववाद्यानं अंतकरणाला कोरलवलं का नाही, कोरलेलं गीत आहे. मंदिर झालं पाहिजे, परंतु ते मंदिर येत्या 22 जानेवारीला 2024ला मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. आपण किती भाग्यवान आहे, ध्यान देऊन ऐका. आपल्या अनंत पिढ्या गेल्यात, 500 वर्ष लोटलीत, घडलेलं युद्ध, झालेलं बलिदान, हिंदूचा झालेला रक्तपात, त्याला साक्षीदार शरीव माता आहे. तो रक्तपात आता थांबलाय, तो अविस्मरणीय प्रसंग या देहात आपल्याला अनुभवायला भेटतोय का? ऐका, पाठीमागे अनंत पिढ्या गेल्या, पुढेही अनंत पिढ्या जातील, साक्षीदार आपण आहे, सांगता येईल. रामरायाच्या जन्मभूमीत मंदिर उभारणी झाली, देव बैसले सिंहासनी. 22 जानेवारी 2024ला जो उत्सव घडला त्याचे आम्ही साक्षीदार आहे. मायबाप, कळू द्या हिंदूची ताकद, कळू द्या आपलं रक्त कुणाचं आहे, आपला देव काय, आपला धर्म काय, आपलं कर्म काय. आपला देव ज्या वेळेस आलयात स्थापित होतो, देव सिंहासनावर बसतो, आपलं गाव देखील अयोध्येसारखं सजलं पाहिजे. त्या दिवशी महिला मंडळ पहाटे लवकर उठायचं, सडा समर्जन करायचं, रांगोळ्या काढायच्या, गुड्या उभारायच्या, पुरुष बांधवांनी नवे कपडे घालायचे, दिंड्या काढा, अन्नछत्र उभारा, कथा कीर्तन करा, मोठा उत्सव करा. का? पाठीमाग गीतकाराने हिंदूला ऊर्जा देण्याकरता मोठं गीत रचलं होतं, बनाएंगे मंदिर. आता बनाएंगे मंदिर नाही, 22 पासून म्हणायचंय काय बाबा? बन रहा है मंदिर, बनाया है मंदिर, अवध
अवधपुरी का राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, अवधपुरी का राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर। सपना ये पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, सपना ये पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना। हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना, हम तेरे है दीवाने आए जलवत गाने बिगड़ न देंगे तेरे नाम। बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, हसन कुमारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर। वा वा, अविस्मरणीय प्रसंग काय ऐका तरुण आहे, ध्यान देऊन ऐका. कदाचित आपण एकत्रित नाही, सूत्र सांगू काय. ज्या घरात विचार आहे त्या वाड्यात त्या घराण्याचं नाव आहे. बस आपल्या वाड्यात एवढं एक घर आहे, भाऊ भाऊ एका विचाराने राहतात, गावा गावातलं प्रेम आहे, जो वाडा एकत्रित आहे गावात त्याचं नाव आहे, संघटित आहे, विचार आहे. आपल्याला काय बदलवायचं ऐका 22 तारखेपर्यंत, पुढेही आगामी काळात. 500 वर्षाची लढाई आता संपली आहे. आपला भगवान परमात्मा त्या जन्मभूमीत त्याचं भव्य असं आलय झालंय. ती प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला आहे. ऐका, ती ताकद आपल्याला दाखवून द्यायची नास्तिकाला, यांचा देव किती मोठा आहे आणि यांच्या देवावर यांचं प्रेम प्रीती याही पलीकडे श्रद्धा किती आहे दाखवून द्यायची. का दाखवून द्यायची ऐका, असा उत्सव करायचा मायबाप, असा उत्सव करायचा की अयोध्या वाटलं पाहिजे. मीठ सागरीने काय वाटली पाहिजे? अयोध्या. आणखी बोलू, आणखी बोलू. आपण किती धर्मविदारक वागलो इथून पाठीमागं ऐका. कोणाचं कंपॅरिझन करायचं नाही गुरुजी. आणि माझ्या वयाला वाणीला अधिकाराला ती शोभतही नाही. मुसलमानाचं 5 वर्षाचं आहे, मुस्लिमाचं किती वर्षाचं आहे? किती वर्षाचं आहे? 5 वर्षाचं. त्याच्या डोक्यात टोपी आहे, कशी आहे बला ना, गोल टोपी आहे. आणखी बोलू. नमाज पठणाची वेळ झाली, कोणत्याच मुस्लिम बांधवाला सांगावं लागत नाही. ते धर्म जपतात त्यांचा. आपल्या कपाळाला कधी गंध दिसत नाही. आपल्याला देव काय कधी कळाला, आपला धर्म कोणता आहे कळाला नाही. मग गोहेला प्रकरण घडली नगर जिल्ह्यात. का घडली? आपल्याला आपलं धर्म अनुसंधान कळालं नाही. आपली वारकरी वैष्णवी धर्मध्वजा धर्म पताका घेऊन नाचतात, आनंद करतात, भजन गातात, कथा कीर्तन करतात. धर्माचं प्रतीक आहे, आपल्याला कधी कळालं नाही. त्याच्यामुळे धर्म संकट 500 वर्ष आली आपल्यावर. किती वर्ष? मग आता बदल करा मायबाप. जसं बाबांचं गीत ऐकलं ना हे मंडळीचं, बनाया हे मंदिर, त्याची सुचिरभूतपणा आपण पाळा, जीवनात बदल करा. हा अविस्मरणीय प्रसंग आहे. सगळी तरुणाई एकवटली पाहिजे, एकत्रित आली पाहिजे. नालायकाला कळू द्या, नास्तिकाला कळू द्या, देवाबद्दल यांचं इतकं प्रेम आहे, इतकी प्रीती आहे, एवढा उत्सव करतात. यांच्या धर्माविषयी देवाविषयी काही जर हीन कृत्य आपण जर केलं तरी प्रसंगात आपल्याला काटल्याशिवाय देखील राहणार नाही. केव्हा कळू द्या? येत्या 22ला कळू द्या. गावागावात इतका मोठा उत्सव झाला पाहिजे बाबा, इतका मोठा उत्सव झाला पाहिजे. प्रत्येक भूमी, प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी, त्या वाडीला काय नाव आहे ते बाजूला राहू द्या, बाहेर वाटलं पाहिजे काय अयोध्याच अवतरली प्रत्येक भूमीत. हे स्वप्न आहे, ते स्वप्न आज साकार झालंय. त्या नीतीनं जागर राहा, जागरूक राहा. अभंगात भूमिकाही बघितल्या. जगाच्या मालकाला प्रार्थना करू. कैलासवासी गंगूबाई कारभारी पाटील जाधव यांच्या अनुषंगाने अहमदाजी दादा, तदनंतर सिंधुताई मंगलताई यांनी केलेला आत्मामुक्ती दिन पवित्र जीवात्म्याच्या चरणी सुपूर्द होऊन भगवान पिशाची योनीतून मुक्तता करू अशी भगवंत चरणी प्रार्थना करूया. तदनंतर आज सेवा साथी करताना गान बाबा आमचे संगीत विशारद वैभवजी महाराज वेलजाळीकर, तदनंतर मृदंग सम्राट आमचे बाळा महाराज, विनेकरी महाराज, चोपदार संस्थेतील गोड विद्यार्थी, हार्मोनियम वादक ज्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून इथं आलोय, आमचे माऊली महाराज जाधव, सर्व मंडळीची कुटी ऋण व्यक्त करतो. शिष्टीमाले, तदनंतर गजर हरिनामाचा या चॅनलचे संपादक, चालक, मालक, गोड साऊंड
माझी तब्येत बिघडलेली होती, तो तरी देखील 2-2.5 तास ज्यांनी क्लिअर कट आवाज दिला, गोड असा पांडाल धुमधमवला, असे आमचे पारमार्थिक स्नेही राहू द्या. काही चुकीचं घडलं, चुकीचं बोललो, माझ्या मतीचे दोषे, कर्माचे दोषे, कुळाचे दोषे, रक्ताचे दोषे, संगतीचे दोषे, परिवाराचे दोषे, बाबाजी बरोबर आहे, ती श्री गुरुचा प्रसाद म्हणून स्वीकारा. ही मंडळी आहे, यांच्या सानिध्यात आमचं पारमार्थिक अधिष्ठान टिकलेलं आहे. जोपर्यंत हे सोबत आहे तोपर्यंत आमचा फलद्रूप परमार्थ आहे. ज्या दिवशी सगळी बाजूला सारली त्या दिवशी परमार्थाचं फलित शून्य झालं, असं मी माझ्या अंतकरणात ठाण मांडलंय. ज्या संतांनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांचं एकदा भजन करून थांबू. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानराज मावली निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया विठ्ठल जय जय चला चला विठ्ठल जय जय